यंदा मान्सून वेळेवर येणार असून मान्सूनच्या मार्गातले सगळे अडथळे सध्या तरी दूर झालेत। यंदा राज्यात पुरेसा पाऊस पडेल असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे। साबळे यांच्या मान्सून मॉडेलनुसार यंदा विदर्भात कुठे आणि किती पाऊस पडणार याचा अंदाज पाहूयात। पश्चिम विदर्भ अकोला या इथला जे ज्या आकडेवारी मिळाली त्यानुसार त्या भागामध्ये 103% सरासरीचे 103% पाऊस होण्याचा अंदाज आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं बुलढाणा आहे, अकोला आहे, अमरावती आहे आणि वाशिम हे चार जिल्हे आहेत। मध्य विदर्भामध्ये यवतमाळ आहे, नागपूर आहे। या दोन जिल्ह्यांमधलं आपल्याकडं हवामानाची आकडेवारी प्राप्त झालेली आहे, नागपूर आणि यवतमाळची। आणि यवतमाळला सरासरी एवढा 100% तिथल्या सरासरी एवढा पाऊस होणार आहे, परंतु नागपूरला सरासरीपेक्षा कमी म्हणजे 95% पाऊस होणार आहे। आणि म्हणून मध्य विदर्भामध्ये सरासरी 97.5% पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जेव्हा आपण पूर्व विदर्भाचा अभ्यास केलेला आहे तर पूर्व विदर्भामध्ये सिंधेवाही म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामधनं आपल्याला जे काही आकडेवारी मिळालेली आहे त्या आकडेवारीनुसार पूर्व विदर्भात सरासरीचे 102% पावसाचा अंदाज आहे। एकूणच विदर्भातली जर पावसाच्या अंदाजाची आपण आकडेवारी पाहिली आणि तपासली तर विदर्भात सरासरी एवढा पाऊस होण्याची शक्यता आहे। याबरोबरच यातल्या काही गोष्टी मार्मिक आहेत, ते म्हणजे वाऱ्याचा वेग हा अकोला आणि नागपूरमध्ये सरासरीपेक्षा कमी आहे। साधारणपणे मार्च एप्रिल मेमध्ये तिथं ताशी 8 किलोमीटर वाऱ्याचा वेग असतो, यावर्षी तो 4 किलोमीटर ताशी आहे। यावरून असं दिसतं की पावसात मोठे खंड त्या भागात अकोला आणि नागपूर भागात पावसात खंड पडण्याची दाट शक्यता आहे। आणि एकूणच पावसाचं वितरण, पावसाचं आगमन हे वेळेवर होईल आणि वितरणही व्यवस्थित होईल। मात्र या खंडांचा जो भाग आहे तो काही वेळेला अधिक पाऊस होणं आणि काही वेळेला मोठा खंड पडणं असं साधारणपणे वृष्टी काही भागामध्ये विदर्भाच्या आपल्याला दिसेल। डॉक्टर साबळेंनी तयार केलेल्या मान्सून मॉडेलच्या अंदाजाची अचूकता जास्त आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवामान सल्ल्याची मागणी करतायत। पण अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ वगळता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून हवामानाचा डेटा उपलब्ध न झाल्यानं डॉक्टर साबळेंनी उर्वरित राज्याचा पावसाचा अंदाज वर्तवण्यास असमर्थता दर्शवली आहे। पश्चिम महाराष्ट्रामधला जो आकडेवारी यायला पाहिजे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा, ती अद्याप आकडेवारी प्राप्त झालेली नाही आहे। आम्ही मागणी करतो आहे आणि ती आकडेवारी प्राप्त होताच त्या विभागाचा अंदाज देण्यात येईल।